काय सांगाल, थोडक्यात सांगा। आमचं 2001 पूर्वीची वरिष्ठ महाविद्यालय आहेत, जे राज्यामध्ये विनानुदानी धोरण लागू होण्यापूर्वी मान्यता देण्यात आलेली आहेत। अशी राज्यातली 78 कॉलेजेस आहेत आणि या कॉलेजेसना 100% अनुदान सरकारनं 2001 पूर्वी द्यायला पाहिजे होतं, परंतु ते अजून दिलेलं नाहीये। म्हणून गेल्या 24 वर्षापासून या महाविद्यालयांमध्ये काम करणारे कर्मचारी प्राध्यापक जे आहेत ते उपेक्षित आहेत आणि त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न, जगण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे। आम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवतो त्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फीस पेड करावी लागते। ग्रामीण भागामध्ये बहुतांश कॉलेज आहेत आणि म्हणून विद्यार्थ्यांची लूट होते। शेतकऱ्यांची मुलं आमच्याकडे येतात, दिवसेंदिवस त्या फीसमुळे त्यांची संख्या सुद्धा कमी होते आणि 24 वर्षापासून ही जी काही उपेक्षित मंडळी आहे यांच्यापैकी आतापर्यंत 14 लोकांनी आता आत्महत्या केलेल्या आहेत विवंचनेपोटी। अगदी परवा यवतमाळमध्ये एका प्राध्यापकाची आत्महत्या झाली। मागे नागपूर अधिवेशनामध्ये हा प्रश्न सुटला नाही अशी बातमी कळाल्यानंतर त्या ठिकाणच्या यशवंत कॉलेजच्या प्राध्यापकांनी त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे। म्हणजे असे गंभीर समस्या या सर्व याच्यामुळे निर्माण झालेल्या आहे। आज उच्च शिक्षण मंत्रालयाकडे कॅबिनेट नोट सहित सर्व प्रस्ताव रेडी असताना सुद्धा आमचा प्रश्न मार्गी लागत नाही, ही मोठी समस्या आहे। त्यामुळे सरकारला विनंती आहे की तात्काळ हा प्रश्न सोडला पाहिजे। बजेट देखील सादर होणार आहे, काय अपेक्षा आहेत त्यातून तुम्हाला? बजेटमध्ये जर सामान्य माणसासाठी आणि आम्ही प्राध्यापक मंडळी आहोत, आमच्यासाठी जर त्यात काहीच येणार नसेल तर तुमचं बजेट कितीही कोटीचं असलं तरी ते आमच्यासाठी कचऱ्यात फेकण्यासारखा कागद आहे। आणि म्हणून सरकारला विनंती आहे की आम्हाला अर्थमंत्र्यांनी सुद्धा 19 तारखेला आमची अर्थमंत्र्यांसोबत भेट झाली। 22 तारखेला मागच्या 22 जूनला माननीय मुख्यमंत्र्यांसोबत आमची चर्चा झाली आणि तुमचा 24 वर्षाचा वनवास आम्ही संपवणार आहोत असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला अगदी 2 दिवसापूर्वी दिलेलं आहे। चंद्रकांत दादांनी अनेकदा सभागृहामध्ये सुद्धा त्या पद्धतीने मांडणी केलेली आहे आणि म्हणून उद्याच्या बजेटमध्ये वरिष्ठ महाविद्यालय जे 78 महाविद्यालय आहेत यांच्या अनुदानासाठीचं बजेट सरकारने टाकलं पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।